केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला, पंखाच्या फड्यातकारी उद्धरोणी नीली घारी. चोरे पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाये देव, तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा. ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. पांडुरंगा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लोपावन झालो. चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन कर गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक शुद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माझ दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझ दंडवत. आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, नमन करोडी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सर्वांचं श्रद्धास्थान स्वामी महाराजांच्या पुण्यस्मरणाला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होतात. आणि म्हणून स्वामींच्या आणि मौजपुरींच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न शताब्दी महोत्सव सोहळा
सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे कथेच्या संबंधाने 4-5 दिवस तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. आज पुन्हा संयोजकाने आमच्याकडे महाशिवरात्रीचं कीर्तन दिलं. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराजाला वंदन करतो. कृष्ण्या तुलाही वंदन, सुदाम्या तुलाही, दोघांना. आमच्या संत भगवान बाबापासून सर्व गायनाचार्य टाडकरी महाराज, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी विनयकरी महाराज, आमचे निवेदक बारळ महाराज, भालदार, चोपदार, सिंगवाले, विनयकरी, अजून कोणी महाराज असेल त्या सर्वांना मनोभावे वंदन करतो. उपस्थित माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, सर्व गुरुबंधू मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, नुसती गर्दी नाही आहे तेवढे दर्दी, आणि गर्दी आणि दर्दीचं एकत्रीकरण म्हणून शिस्त आणि शांतता. बरं का भगवान बाबा, झालं 2 दिवस राहिले आता. खूप सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं. या तिन्ही गोष्टीचा अनुभव तुम्हाला 4-5 दिवसात आला. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता. पहाटेच्या काकड्यापासून रात्रीच्या जागरापर्यंत हरिनाम, लेने को हरिनाम. जेवढे येतील तेवढे जेवल्याशिवाय जाऊ नये, देणे को अन्नदान. त्यासाठी अख्खं मौजपुरी गाव आणि बाबावर श्रद्धा असणारे सर्व तुमच्या स्वागताला हात जोडून उभे आहे. तरणे को लीनता. अख्खं मौजपुरी गाव एका मायेची लेकर होऊन एकत्रित आलं, आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आज महत्वाचा दिवस आहे. 1 लोटा जल, पाठ है समस्या का हल, पर्व विशेष भागवत धर्मी. बर का एकनाथ नाना, तुमचा आग्रह ते साक्षीदार आहे. काल पोशाख केला, याच्यातच कीर्तन करा बाबा, उपरण्यासहित त्यांचंच आहे. बरोबर का टोंग बाबा? कालच बोली करून घेतली होती बाबा, उद्या विठ्ठल. पर्व विशेष भागवत धर्मी. त्याच्या आधीच एक प्रमाण सांगतो भगवान बाबा. आता हे सर्वांना माहीत झालं, पूजनीय प्रदीपजी महाराजांच्या मुळे भारतभरच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. महादेवाच्या लय दुर्लक्षित होते, पण 1 लोटा जल न समस्या का हल. सगळे मंदिर रोषणाईनं दिवाळीसारखी उजळून निघाले महादेवाचे. 1 लोटा जल, समस्या का हल. त्याच्या आधी 750 वर्षापूर्वी संत नामदेवरायांनी लिहून ठेवलं की 1 लोटा जलची गरज नाही, मग 1 पसा पाणी, 1 पसा पाणी, 1 पूजन केवळ सोपे भाऊ.
ठीक आहे, हे पाठ नसल्यामुळे आता दम काढतात. पाठच नाही. एक पसा पाणी लोटाभर जास्त होईल, पसाभरच. एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. पर्व विशेष भागवत धर्मी, एकंदर 5 पर्व आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नृषे जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. एक राम जन्म, एक कृष्ण जन्म, एक वामन जयंती, एक नरसिंह जयंती आणि एक महाशिवरात्र, असे 5 पर्व भागवत धर्मामध्ये. त्याच्यात महाशिवरात्रीच्या पर्वाला एक शब्द जास्तीचा लावला. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, पण उत्तमोत्तमी शिवरात्र, इथे हा जास्तीचा शब्द आहे. उत्तमात उत्तम पर्व म्हणजे महाशिवरात्र. ही 5 पर्व आणि वर्षाच्या 24 एकादशा, असं 29 उपवास वैष्णवाला करायचेच आहे. 15 दिवसा एक एकादशीन कार्याने करशील तसार, काय तुझा जीव जातो एकादशीन, फराळाच्या मिसे धनी घेशी. 24 एकादशी आहे किसनराव, 15 दिवसांनी एक. आणि हे 5 पर्व आहे. राम जन्म, कृष्ण जन्म, वामन जयंती, नरसिंह जयंती, महाशिवरात्र. 24 आणि 5 असे 29 उपवास वैष्णवाला करायचेच आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, ही संत वाङ्मयाची व्याख्या तुम्हाला पाठ आहे. एक दुसरी व्याख्या आहे, 29, 20, 9, 5 पर्वन 24 एकादशा, 29 व्रताचं अवलंबन करतो त्याला म्हणतात वैष्णव. कोण? विष्णव व्रत करतो तो वैष्णव. विठ्ठल. त्यापैकी आज एक महापर्व आहे महाशिवरात्र. दोन्ही एक आहे. इथे आम्ही सगळे वारकरी बसलो. जर कोणी प्रश्न विचारला, वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू कोण, तर बोट महादेवाकडे दाखवावं लागतं. एका जनार्दनी वैष्णव, जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. आणि म्हणून जो स्वतःला वारकरी समजतो, तुळशीच्या 2 माळा, गोपी चंदन, हरिपाठ पाठ, ज्ञानेश्वरीचं पारायण, एकही सप्ताह चुकवत नाही, आळंदी पंढरीची वारी, खांब्यावर झेंडा, ज्ञानबा तुकाराम, हे सगळे नियम सांभाळतो. पण निंदा शंकराची करतो, त्याचं तोंड पाहल्यानंही पाप होत. कोणी वैष्णव जो का निंदी सदाशिव, त्याचे पाहू नये वदन, त्याचे पाहू नये वदन.
त्याचे पाहुणे वदन. कितीतरी प्रमाण आहे बरं का भगवान बाबा. भजन विष्णूचं करतो आणि निंदा शंकराची करतो, त्याला नरकाला जावं लागेल. अदपात झाला तयार हे दोन्ही एक आहे. आता हे महादेवजी पंढरपूरची वारी करतात, आपल्याला दिसत नाही ते जाऊ द्या, पण वारी, आणि वारी म्हटलं की वारकऱ्याला काही सुचत नाही. पडशी पताक जर्मनचं ताट तांब्या प्लास्टिकचा, खांद्यावर झेंडा, ज्ञानबा तुकाराम चालला. बायको वैतागून गेली. बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्याच असतात. दिवस पेरणीचे बरं का भगवान बाबा, आणि हे चाललं झेंडा घेऊन. सांगून तरी जा ना, काय गाजर गवत पेरू का बाजरी, त्यामुळे तिकडे तुझं वाटोळ होऊ दे. संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळ्या पंढरीचा. भगवान शंकर निघाले कृष्ण बुवा, पार्वती आहे नावा दिला. कुठं चालला तुम्ही? वारीला. तुम्हाला बरं वाटतं दरवर्षी उचला झेंडा चालला वारीला, आमची नाही काय इच्छा होत. तुला काय वाटलं पार्वती? माझ्या पांडुरंगाची वारी म्हणजे काय, पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का तुला? 11-12 लाख यात्रा असते. पालाय लावू नका, मी येणार. येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं बरं का एकनाथ नाना. इथं मोठे मोठे हो म्हणतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिकी बिल्ली बन जाता. बाहेर बाजूला साहेब आले, साहेब आले, साहेब साहेब घरी आले की मी आहो, काही नाही. हे महादेवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल होच म्हणावं लागलं बरं का. बारे बाबा होच म्हणावं लागलं. आता महादेव पार्वती जातात पंढरपूरच्या वारीला. कळ्याला चिरंजीवाला. कोण चिरंजीव? लंबोदर पीतांबर फणीवर बंधन, सरय सोंड वक्रतुंड क्रेन. गणपती बाप्पाने आवाज दिला, पप्पा. आता पार्वती, केवढं झालं अवघड वारीचं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर आणि एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत कसं फिरवायचं? पार्वती माता म्हणली, आता पायी वारीचं कॅन्सल करा, इंडिका काढा. हे समजून घ्या, इंडिका म्हणजे नंदी बैल. बस आता थोडं लक्ष द्या. आम्हालाही महाशिवरात्रीच्या निमित्तानं असं कीर्तन नैमित्तिक असते. तर पुढच्या वर्षीच म्हणून अभंग तुम्हाला पाठ नसलेला घेतला, त्याचं कारण याला संबंधित आहे. मला माहिती आहे तुम्हाला पाठ नाही. विठ्ठल नंदी बैलावर बसून 3 जण पंढरपूरला निघाले. हे वर्णन पद्यामध्ये. 10 चरण जयाला चौपदी चालता, हे नयन हे अकराजा, पंचमुखाच पाहे खचित चिनवल वाटे, अष्टकर्ण जयाला, पशुधरी मनोत्या ते 2 पुच्छ तयाला. कळलं सगळे? गोरे महाराज. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे. वारीला जातात तेव्हा पायांची बेरीज 10 सांगितली. कारण नंदीचे 4 पाय, महादेवाचे 2 पाय, गणपतीचे 2 पाय, पार्वतीचे 2. हिशोब करीत राहा. वारीचं वर्णन. 10 चरण जयाला चौपदी चालत आहे, पण चालतंय 4 पायाचं 3 बसलेले आहे. नयन हे 11, डोळ्यांची बेरीज 11 आहे. नंदीचे 2 डोळे, गळ्यातल्या सापाचे 2 डोळे, पार्वतीचे 2 डोळे, गणपतीचे 2 डोळे आणि महादेवाचे 3 डोळे. नयन हे 11. पंचमुखास पाय, तोंड 5च आहे. 12 महाराज तोंड 5 आहे. नंदीचं 1 तोंड, गणपतीचं 1 तोंड, पार्वतीचं 1 तोंड, सापाचं 1 तोंड, महादेवाचं 1. पंचमुखास पाहे खचित चिनवल वाटे, अष्टकर्ण जयाला. कानांची बेरीज 8 आहे. नंदीचे 2 कान, पार्वतीचे 2 कान, गणपतीचे 2 कान, महादेवाचे 2 कान. सापाला नसतात कान म्हणून 8 वरच भागलं. अष्टकर्ण जयाला, पशुधरी म्हणून त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 आहे. सापाचं शेपूट, 1 बैलाचं शेपूट. शेपट्या 2, कान 8, तोंड 5, पाय 10, डोळे 11. हे कशात बसत नाही, पण वारीचं वर्णन सांगितलं. आणि तिथपर्यंत आल्यावर दृष्टिक्षपात पंढरपूर आलं आणि पार्वती आहे ना तो सोहळा पाहला. 90चे वारकरी 22च्या जवानाला लाजविल असे नाचत होते. लुटली
इकडून आले असं आहे का? इकडून येणार आहे आणि इकडून जाणार. दर्शन करून लगेच जाणार. सर्व संयोजक व्यवस्थित सांभाळून मनोजजी पाटील जरांगे यांना त्यांच्या वाहनापर्यंत न्या. आपली जबाबदारी आहे. लोकदारी नादे लागले समाधी मुडझन्नर नान लोकारे पंडित ज्ञानी योगी मानुभाव एकचित साधकारे नाचती अंधकल लोडी पवित्र गाणे नामावडी. तिथून बाजूला गेलतो बरं मी मुद्द्यावर आहे लक्षात. आणि जेव्हा पार्वती आईनं तो सोहळा बघितला सांगितलं माझी हिंमत नाही मग थांब तळ्यावर. पार्वतीला तळ्यावर थांबवलं. तिथून भगवान शंकर नंदीवरती विराजमान गणपतीला घेऊन आणि जेव्हा महाद्वारापर्यंत पोहोचले वारकऱ्यांनी अडवलं. कुठला वारकरी आहे तुम्ही? माणसं मारायला आला का वारीला? अरे बैल घुसवला एवढ्या गर्दीत. महादेव म्हणले नंदी वारकऱ्यांना उलट्या पताका केल्या तर तुझं माही खरं नाही. मग तू आता हनुमंता पुढे थांब नाही तर मारुतीच्या देवळापुढे नंदी असण्याचं कारण नाही. पार्वतीला तळ्यावर हनुमंताच्या पुढे नंदीला. आता गणपतीला कडेवर घेऊन भगवान शंकरजी महाद्वारात आले. डोंगरे महाराज घामाघूम झाले. थकलो गणपती थकलो रे. मग तू आता डाव्या भागाच्या कोनाड्यात बैस. आपण महाद्वारात गेला की डावीकडे लक्ष द्या. त्या कोनाड्यात अजूनही गणेशाची मूर्ती. हे वारी करता त्याची साक्ष सांगतो मी. तळ्यावर पार्वती हनुमंतापुढे नंदी कोनाड्यात गणपती आणि आतमध्ये गेल्यावर ते लेकरू उठवा थोडी जाऊ दे तिकडे. आतमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाने बघितलं कैलासपती आला. महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. एका जनार्दने वैष्णव शिरोमणी महादेव. भांडणं अज्ञानी भक्तात आहे. अज्ञानी भक्तात भांडणं आहे त्यांच्यात नाही. ते दोन्ही एक आहे. आपण पहा बरं का किसनराव. तुझा देव मोठा का आमचा देव मोठा ले का कशाला भांडतात? ते किती एक आहे याचा तो विचार करा. काकडा पाठ आहे सर्वांना. रंभाधिकणाचं ते उभ्या जोडून हात अंतरेश्वर डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. तिथे भगवान शंकर पांडुरंगाच्या भेटीला आणि यांची चालली भांडणं. तो विठोबा मोठा का आमचा महादेव मोठा? अरे त्यांचं केवढं प्रेम आहे. केवढं तुम्ही लक्षात घ्या. एकाचे हृदय का लिहिलं. एक मिनिट घेतो. भगवान शंकरजी गोरे पान आहे. विष्णू निळा आहे. तो निळा का झाला आणि हा पांढरा का झाला? भगवान शंकराने जहर प्राशन केलं. परिणाम विष्णूवर झाला. तो निळा झाला. विष्णू भगवंताने अमृत प्राशन केलं. त्याचा परिणाम महादेवावर झाला आणि हा पांढरा झाला. नारायणे सेविले अमृत
झाला श्वेत महादेव आणि शंभूने गेले हळाहळा तेने विष्णू झाला निळा. शंकरजी जहर पितो तर निळा विष्णू होतो, विष्णू अमृत पितो तो पांढरा महादेव होतो. म्हणून लिहावं लागलं एक एकाचे हृदय. म्हणून भांडणं करू नका, उलट दोघाचं भजन. भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा. नारायण शिव शंकरा, नारायण शिव शंकरा. माझे बोलणे अवतारा, माझे बोलणे अवतारा. वेदन करा दोघाचा, वेदन करा दोघाचा. माय मातेचा माझा मेरा सत्य नारायण सविनय अमृत दादा भजन करा रे हरिहरा, नारायण शिव शंकरा. माझे बोलणे अवधारा, भेदन करा दोघाचा. पाय पाते तिचा दृष्टांत तुम्हाला सांगेल सत्य वृत्तांत. नारायण शविले अमृत झाला श्वेत महादेव. घरी जाऊन अभंग पाहून घेणे. दोन्ही एक. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. एकंदर शास्त्राने 5 दैवत सांगितली: विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. ही 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. विष्णू, शंकर, सूर्य, गणपती, शक्ती. हा भेद नाही, परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. मराठी नीट लक्षात घ्या. आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था व्यवस्था समजा, अरे भांडण मिटलंच. नाही तर शाळेत शिकवताना गुरुजी खुर्चीवर पाहिजे आणि विद्यार्थी बाकड्यावर. मग आता खरं सांगा, विद्यार्थ्यांचं बाकड्यावरचं बसणं आणि गुरुजीचं खुर्चीवरचं बसणं भेद आहे का व्यवस्था? व्यवस्था. पण गरम डोक्याचा पालक थोडीशी लावून जातो वर्गात. आता तो गावचा, गुरुजी बाहेर गावचे. काय गुरुजी? उभेच झाले गुरुजी. काय असा का भेदभाव करता? हे जनावर आहे का बाकड्यावरचे? तू एक माणूस आहे, अरे सर्वांना द्या खुर्च्या, नाही तर सगळे बसा बाकड्यावर. असा भेदभाव का केला गुरुजी? लेका, गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेदभाव नाही राजा, शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था व्यवस्था समजा. अरे गोदावरीच्या काठाला अनेक घाट असलेच पाहिजे, ह्या व्यवस्था आहे. एकच घाट असेल तर कुंभमेळा चिरडून मरेल ना. मग सरकारला व्यवस्था करावी लागली का नाही? अनेक घाट. वाटेल त्या घाटावर तुम्ही आंघोळ्या करा, पण आंघोळ करताना आंघोळ गोदावरीकडे होते, इकडे पा. तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा? घाटा घाटाहून काठ्या काढू नका. घाट व्यवस्था आहे. तसं पंथ घाट आहे, धर्म गंगा आहे. असलेच पाहिजे. नाहीतर पा, जर ठरवलं एकनाथ नाना, या वर्षी आपण सगळे महाराष्ट्रातले वारकरी माऊलीच्या सोबत पंढरपूरला जायचं, असं जर ठरलं, काय होईल? आळंदी ते पंढरपूर ज्ञानबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहणार नाही. मग व्यवस्था. काही वारकरी देहून निघाले पाहिजे तुकाराम महाराज सोबत, काही वारकरी आळंदीहून निघले पाहिजे माऊलीच्या सोबत, काही वारकरी सेगावून निघले पाहिजे गजानन बाबा सोबत, काही वारकरी मुक्ताई नगरहून निघले पाहिजे मुक्ताई सोबत, काही वारकरी त्र्यंबकेश्वरून निघले पाहिजे निवृत्तीनाथासोबत. वेगवेगळ्या पंथानं गेलेच पाहिजे, याचं नाव व्यवस्था. विठ्ठल विठ्ठल. तसं हे परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे. कोणी शंकराची भक्ती करा, कोणी विष्णूची, कोणी
गणपतीची करा, कोणी सूर्याची, वाटेल त्या दैवताची उपासना करायला उपासकाला स्वातंत्र्य आहे. ते भेदभाव नाही. समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही, पण व्यवस्था, शब्द व्यवस्थाच लावावा लागेल तुम्हाला. आता कोण नाही म्हणतं ते सोनार दिवसभर सोन्याच्या दुकानात असतो, बरं का डोंगरेजी, तुमचा संबंध आहे त्याशी. त्याला दागिने दिसत नाही, दागिने नाही दिसत, पाव द्या सोनं, अरे पाव द्या सोनं, दिवसभर पाव द्या सोनं, पाव द्या सोनं, त्याला फक्त सोनं दिसत. त्याची दृष्टी आहे ती. शेतकऱ्याची दृष्टी काय? बाजरी पेरल्यापासून त्याला फक्त बाजरी दिसते. काय पेरलं? बाजरी. उगून आली बाजरी, रान हिरवं झालं बाजरी, गुडगाभर झाली बाजरी, पोटऱ्यात आली बाजरी, कणसात आली बाजरी, भरली बाजरी, कापली बाजरी, मळली बाजरी, दळली बाजरी, खाल्ली तरी बाजरी. पेरल्यापासून जेवण करेपर्यंत कास्तकाराची दृष्टी बाजरी. आणि तिथं सुशिक्षित बेकार आलं मुंबईचं मौजपुरीला. पाटील हे काय आहे? गुडगा गुडगा बाजरी होती. बाजरी आहे साहेब, अशी असते का बाजरी? मूर्ख समजतं का मुंबईच्या लोकांना? आम्ही बाजरीच्या भाकरी खात नाही का? अशीच असते साहेब. का? तुला फक्त खाताना दिसते, आम्हाला पेरल्यापासून दिसते. हा फरक. हे नसेल पटत. ते काळ्या पिवळ्या जीपवाले असतात, सीट 70,000ची गाडी असते त्याची. उताराला उभी करतं घराजवळ, उटी लावून. सकाळी अख्ख्या गल्लीतले लेकरं गोळा करून चॉकलेट वाटायचे आणि एकदा गाडी ढकलायची. रामनगर रामनगर रामनगर, मौजपुरी मौजपुरी मौजपुरी, दिवसभर. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश आहे, कडक कपडे घालून रस्त्यात उभा आहे, ते तुमच्याकडे पाहत सुद्धा नाही, तुमच्या जवळ गाडी उभी करतं आणि मागच्या हेल्परला म्हणतं एवढं घे लटकून 20 रुपयाचं. रामनगर 20 रुपये तुमची किंमत, त्याची गाडी 70,000ची, पण तुम्हाला तो 20 रुपयाच्या वर किंमत देत नाही का? तुम्ही तुमच्या घरचा सेट असला तरी त्याला सीट दिसतं. ही मराठी, त्याला सेट नाही दिसत, फक्त सीट. तसं शेतकऱ्याला बाजरी, सोनाराला सोनं, दागिने नाही. अरे 10 तोळ्याचं लॉकेट आहे आणि 10 तोळ्याचं पैजण आहे. याची किंमत 6.5 लाख आहे, याची किंमत 6.5 लाख आहे. इथे समान आहे, या बाबतीत आमचं दुमत नाही. पण घरी आणल्यावर पैजण पायातच आणि लॉकेट गळ्यातच का? हा भेद नाही भाऊ, याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल तसं परमार्थ करण्यासाठीच्या ह्या व्यवस्था आहे. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी शक्तीची करा. स्वातंत्र्य आहे तुम्हाला. आणि पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी जन्म मानवाचा आहे. पुढचे सर्व, कारण कोणालाही वाटतं साधन सोपं पाहिजे आणि फळ मात्र मोठं पाहिजे, आहे का नाही? कास्तकाराला विचारा, ते म्हणतं म्हैस असावी, मार्कीन असावी, बिना शिंगाची असावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे ना, आजार कायमचा संपला पाहिजे. तसं पारमार्थिकाला विचारा, साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आहे. मग जन्म आणि मरण ही एरजार संपवण्यासाठी सोपं साधन भक्ती आहे. भक्तिपंत भाऊ सोपा आणि पुण्य नागवे या पापा, फायदा येणे जाणे खेपा येणे. सर्व जन्म संपवण्यासाठी जन्म मानवाचा आहे आणि ते जन्म संपवण्याचं सोपं साधन भक्ती आहे. भक्तिपंत भाऊ सोपा पुण्य नागव्या पापा येणे जाणे खेपा येण्याची एके खंडित इथपर्यंत ठीक आहे. पण दैवत 5 आहे आणि भक्ती कोण्या देवाची करावी?
त्याला वाटलं आता कशाला वेळ घालवावी, 11 वाजून गेले. आपण प्रत्येक देवाच्या भक्ताकडे जावं, म्हणजे महत्व ते भक्त त्या देवाचं सांगतील. मग जायचं कुठं? म्हणला पहिला गणपती. मग गणपतीच्या भक्ताकडे आला. का हो, मला भक्ती करायची आहे पण दैवत 5 आहे, नेमकी कोण्या देवाची भक्ती करावी? गणपतीचे भक्त म्हणाले, अरे आमच्या देव बापाकडे कोणतं खाता आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. सुख प्राप्त करून देणं आणि दुःख हरण करणं या खात्यावर आमचे गणपतराव आहे. मग तूच ठरव भक्ती कोणाची करावी. म्हणलं बरं वाटलं, पण अजून 4 दुकानं तपासून घेतो. 4 दुकानं. म्हणून तो सूर्याच्या भक्ताकडे आला. सूर्याचे भक्त म्हणाले, आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते आणि ते मेघात रूपांतरित होते आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो आणि त्या पावसावर अन्न निर्माण होतं आणि त्या अन्नावर तू जगतो. पर्जन्यात अन्न संभवा है ना. मग तूच ठरव. म्हणलं हे तर पहिल्यापेक्षा भारी. आता 3च राहिले. म्हणलं शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले, आमच्या देवीची उपासना फार सोपी आहे पण फळ मात्र मोठं आहे. शुक्रवारी फुटाणे खाल्ले तरी चालते. होतन पूर्वी संतोषी मा काय गाणे म्हणायचे लहान लेकर. यहा वहा जहा तहा मत पूछो कहा कहा. हे संतोषी मा अपनी संतोषी मा. कामापुरतं संतोषी माय. आंबट खायचं नाही, बाकी फुटाने खाल्ल्याचा सोपी उपासना आहे आमच्या शक्ती. म्हणलं आता विष्णुदेवाच्या भक्ताकडे जातो. मग वैष्णवाकडे आला. वैष्णव म्हणाले, अरे कशाला बाकीचे दुकानं फिरतो? आमचा देव लक्ष्मीचा पती आहे. सगळं जग लक्ष्मीच्या मागं लागलं आणि लक्ष्मी त्याच्या मागं लागली. तूच ठरव. म्हणलं ठीक आहे वो, पण आता एकच दुकान आहे शेवटचं. म्हणून इकडे आले. आता पाठीमागचं दुकान आपलं महादेवाच्या भक्ताकडे. महादेवाचे भक्त म्हणाले, कुठून आला तुम्ही? म्हणले विष्णूच्या भक्ताकडून आलो. काय म्हणले ते म्हणले, आमचा देव लक्ष्मीचा पती आहे. हो, लक्ष्मीचा पती आहे म्हणा, पण भक्ताला काय फायदा आहे? भक्ताची अवस्था माहित आहे का? जाऊ पुढती भिके कुत्री. पण भक्ताची काय अवस्था आहे? आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाकेन जाऊ पुढते भिके कुत्री घर राखीती. ते त्यांचे शब्द किसनराव त्यांचे. दद्वयम नास्ति दंतानाम भद्वयम भूरी भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम गृह कर्मणी. ते म्हणतात 2 द आमच्या दाताला लागत नाही. खाता काय? 2 ब खातो. हे समजून घ्या. द्वयम नास्ति दंतानाम, 2 द लागत नाही दाताला. दही आणि दूध याला म्हणतात 2 द. खाता काय? 2 भ खातो. भाजीन भाकरी. द्वयम भूरी भोजनम. तुमचा व्यवसाय काय? द्वयम वृत्तिरस्माकम, 2 ऊ आमचा व्यवसाय. ऊ म्हणजे उष्णन उदार. हे नीट समजून घ्या. उष्णन उदार आमचा व्यवसाय. भाजीन भाकरी आमचं खाणं. 2 दाताला लागत नाही. घरातलं वैभव काय? द्वयम ग्रहकर्मणी, 2 फुटके भांडे आणि फाटके कपडे. आम्ही सदैव सुडकेन जवळ येतात चोर आले का? तो लक्ष्मीचा पती आहे विष्णू. पण भक्ताचे काय हाल आहे? आमचा महादेव स्वतः श्रीमंत आहे पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही.
मग कुठे राहतो? स्मशानासी वस्ती रुद्र त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती राहतो कुठे? स्मशानासी वस्ती रुद्र करी. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा नाना, तरी मूर्ती नाही बसवता येत. लिंग प्रतिमा मूर्ती स्मशानात आहे. त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्वतः आमचा भगवान शंकर श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. स्वतः मशानात राहतो आणि भक्ताला महालात ठेवतो. हे आमच्या महादेवरावचं वैशिष्ट्य बरं काय. 5वं दुकान चालू आहे. अरे बाणासूर शंकराचा भक्त, गडगंज श्रीमंत. आपण कथा ऐकताय. रावण 14 माणसं होती रोजची पूजेची तयारी करून द्यायला. महादेवाचा भक्त आहे रावण. रोजच्या पूजेच्या तयारीला 14 माणसं आहे. आणि रावण पहाटे 3:30ला पूजा सुरू करायचा ते 6:30 पर्यंत 9:30 पर्यंत 6 घंटे 1000 कमळे वाहण्याचा नियम होता 12 बाबा रावणाचा. एक दिवस एक कमळ कमी पडलं, 999 वाहले. एक कमी पडलं, उठला नाही. तलवार घेतली आणि एक मुंडक कापून पिंडीवर वाहलं. शेषको काटकर अपने के आजब हो मरावनने दिया सब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा हो. एक मुंडक तोडून वाहतो. आम्ही एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. आंघोळ झाली का चाललं बाथरूम मध्ये अभंग म्हण. सुंदर ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या. ठेवला का? तुळशी हरगळ्या काशपितांबर आवड निरंतर ह्याची ध्यान पुन्हा ध्यानात येतं. झाला का? मकर कुंडले तैपती सवणी कंटिको सुकणी विराजित आणला का? आणि पुढे आणल्यावर तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात उरकतो काकडानं हरिपाडा रे. एक मुंडक कापून पिंडीवर वाहतो. ही भक्ती महादेवाचा 1 नंबरचा भक्त. धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे, धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. आमचा महादेव श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. भक्ताला दरबारात ठेवतो. रावणाची संपत्ती 5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची आणि 7 कोटी घर सोन्याची. आणि मग तूच विचार कर लेका, आमचा शंकरजी स्मशानात राहतो आणि भक्ताला वैभवात ठेवतो. तो म्हणला आता जवळजवळ 11:15 झाले. पटलं या देवाची भक्ती करावी वाटते. पण का हो एवढा उदार आहे तुमचा महादेव, तर भक्ती कठीण असेल. नाही मग अरे हेच तर नवल आहे.
वैशिष्ट्य आहे आमच्या महादेवरावचं. ऐका, आमच्या संस्थेची पद्धत आहे काय दुसऱ्या चरणात सांगतात, तिसऱ्यात काही सांगायची गरज आहे का? ओळखलं पाहिजे त्यांनी बरोबर. आम्ही कसंही येऊ, कोणीही चरणात येऊ, स्वातंत्र्य आहे वक्त्याला. हिशोब एक आला पाहिजे. 2 न 2 4, 2.25 न 2.25 4, 1.5 न 2.5 4, 1.25 न 3.25 4. फक्त 4 येणं महत्वाचं आहे. आम्ही कुठेही जाऊ, कुठेही म्हणजे अभंगातल्या दुसऱ्या चरणात आलो. विठ्ठला अरे हेच तर नवल आहे. ऐका, नवलयाची ठेव, ज्या महादेवाची भक्ती कर म्हणतोय ना तुला, हे वैशिष्ट्य आहे. नेने काही भक्तिभाव. अरे भक्ती करणाऱ्याचा हेतू सुद्धा लक्षात घेत नाही. इथे जो भाव शब्द आहे ना, इथे उद्देश किंवा हेतू असा अर्थ लावायचा. भाव म्हणजे बाजार भाव नाही. नेने काही भक्तिभाव म्हणजे भक्ती करणाऱ्याचा उद्देश सुद्धा लक्षात घेत नाही. हे त्याचं नवल आहे. तो भस्मासूर म्हणला, मालक आता थोडी अडचण आहे. काय? वेळेची अडचण आहे, वेळ कमीच आहे, आता करू बरोबर. काय अडचण आहे? अहो तुम्हाला ताजं भस्म आवडतं आणि 2 वर्ष कोरोना होता ना, भस्म मिळायचं. कोणी गावाला नजर चुकीनं गेलो तरी 2-4 प्रेत पेटतच असायचे. त्यामुळे ताजं भस्म. पण सरकारनं ते लस दिली, कोरोना थांबला. आता कोण्याच स्मशानभूमीत भस्म मिळत नाही आणि तुम्हाला ताजं भस्म पाहिजे. काय पाहिजे काय तुला? काही नाही. तुमच्या पूजेसाठीच तळमळ आहे माझी. मी घरून निघलो म्हणजे ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ते भस्म झालं पाहिजे. ताजं भस्म तुम्हाला. तथास्तु महादेवराव. याला म्हणतात नेने काही भक्तिभाव. याचा उद्देश लक्षात घेतला नाही आणि झाले महादेवराव प्रसन्न. आणि ते घरून निघायचं, सापडला रस्त्यात, त्याच्या डोक्यावर हात, भस्म ताजं घेऊन यायचं. खूप झाले महादेवराव, ताजं भस्म खूप झाले. शेवटी असं करता करता भस्मासुराच्या लक्षात आलं, म्हणलं माझ्या हातात ही पावर आहे. ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो ते भस्म होतं. मग याच्याच डोक्यावर ठेवला तर पार्वती आपली. याला म्हणतात भस्मासूर. हा ना, पुढचं पाठ आहे तुम्हाला. लागलं महादेवरावच्या मागण, महादेवराव पुढे. आता भगवान विष्णूला वाटलं मरते आपला महादेव. मग मोहिनीचं रूप धारण करून नाचकाम सुरू केलं. हे त्या रूपावर भाळलं. तुमच्यासोबत माझी लग्न करण्याची इच्छा आहे. हा म्हणला ठीक आहे, पण एक अट आहे, मी जशी जशी नाचती तसं तसं तुम्ही नाचा. ठीक आहे. मग नाचायला सुरुवात. भस्मासूर नाचू लागला, तेही नाचू लागले. मोहिनी हाय नाचू लागला. नाचता नाचता तिनं कमरेवर हात ठेवले, यानंही ठेवले. असे हात केले, यानंही केले. खांद्यावर ठेवले, यानंही खांद्यावर. तिनं दोन्ही हात डोक्यावर, यानंही ठेवले. जाग्यावर भस्म झाला. माझा दृष्टांत संपला. पण याचा काय हेतू आहे याचा विचार न करता प्रसन्न होतो. ऐका, नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. आणि तुला जर यादीच पाहायची असेल, मग पहिलं चरण.